नमस्कार. आज बघूया मनाचा श्लोक क्रमांक 57. जगी होईजे धन्य या रामनामे, क्रिया भक्ती उपासना नित्यनेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती वाहे. म्हणजे रामनाम घेत या जगामध्ये माणसाने धन्य व्हावे, नित्य नियमाने परमेश्वराची पूजा उपासना करावी, भक्ती करावी. निरीच्छ बुद्धीने जगणं हे जीवनाचं सार आहे आणि आपलं मन मोकळं आणि बंधन ज्याच्यावर नाही आहे अशा पद्धतीने जगावे किंवा आपलं मन जे आहे ते अतिशय मन मोकळं ठेवावं असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण जनरली असं बघतोय की सध्याच्या युगामध्ये हे कशाबद्दल आपल्याला लागू करता येईल किंवा ह्याच्यातनं नक्की काय सांगितलं गेलं असेल. मला तरी वाटतं की सध्या जो मेंटल वेलनेस हा प्रकार आपण बरेच जण त्याच्याविषयी बोलतो, थोडा अवेअरनेस कोविडनंतर आपल्या सगळ्यांचा वाढलेला आहे. या विषयाविषयी ह्याच्यामध्ये कुठेतरी मला रामदास स्वामींची ही सगळा श्लोक हा त्या गोष्टीशी कुठेतरी संबंधित वाटतो. कसं ते बघूया. आता पहिलं असं आहे की सगळ्यात शेवटची ओळ जर आपण बघितली तर सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. आपल्या प्रत्येकाला आवडतं की मन मोकळपणे बिनधास्त जगायचं, छान असं आनंदी स्वच्छ जगायला, हलकं ताणविरहित मन असणं हे प्रत्येकाचं आपलं स्वप्न आहे. पण नाही होत तसं, कारण रोजचं रुटीन म्हणा, आयुष्यातल्या समस्या म्हणा, प्रॉब्लेम्स म्हणा, वेगवेगळे स्ट्रेस हे आपल्याला मनमोकळं जगू देत नाहीत. मग तरीही का सांगितलं आहे की सदा सर्वदा मोकळी वृत्ती वाहे. म्हणजे हा मेंटल वेलनेस जी आपली इच्छा आहे ती आपण कशी काय साध्य करू शकतो ह्याच्याकरता वरच्या 3 ओळी समर्थांनी खास सांगितले आहेत. जगी होईजे धन्य या रामनामे. म्हणजे काय, रामनाम घ्या, परमेश्वराप्रती सदैव अनुसंधान ठेवा असं सांगितलेलं आहे. ह्याचं कारण असं आहे की जेव्हा कोणीतरी आहे आपली एक अशी शक्ती, मग त्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये किंवा वेगवेगळ्या नावाने आपण प्रत्येकजण संबोधतो, तर ही शक्ती आहे तिच्याशी जर आपण सतत अनुसंधानात राहिलो किंवा आपण स्मरण ठेवलं तर सगळ्यात महत्त्वाचं काय, तर आपल्यामध्ये जो अहंकार बळवण्याची शक्यता आहे तर तो अहंकार हा कमी होतो. किंवा कोणीतरी दुसरं करतं आणि मी फक्त ते सगळं करतो आहे असं मला वाटतं आहे, पण नाही आहे तसं. ही एक जी काही वृत्ती आपल्यामध्ये आपण हळूहळू बाळगायला सुरुवात करतो त्याच्यामुळे आपला अहंकार कमी होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आलेली परिस्थिती त्यातल्या त्यात शांतपणाने स्वीकारण्याची एक मनस्थिती आपली येते. कारण मला माहिती आहे की माझं चांगलं काय आहे हे माझ्यापेक्षासुद्धा अधिक विचार करणारा ही अशी एक शक्ती आहे की ज्याच्या प्रती मला कृतज्ञ राहायला हवं. आणि हा तो परमेश्वर ह्याचं सतत मी जर स्मरण ठेवलं, त्याच्याकरता मी सतत रामनाम घेतलं किंवा वेगवेगळ्या जे काय आपली सद्गुरू आहेत, ज्याचं प्रत्येकाचं जे आराध्य दैवत आहे त्याचं नामस्मरण करत राहिलं तर आपल्याला एक वेगळी शक्ती मिळते. कारण असं वाटतं की ह्या सगळ्या संकटांच्या काळात किंवा ह्या सगळ्या स्ट्रेसमध्ये सुद्धा माझ्या मागे कोणीतरी उभं आहे आणि मला सहाय्य करणारं कोणतरी, असे जेव्हा आपल्याला जाणीव होते तेव्हा आपण थोडेसे रिलॅक्स होतो. आता स्वामी समर्थांचं ते वाक्य बघा, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. आपण प्रचंड वैतागलेलो असतो, गोंधळलेलो असतो, अशा वेळेला नुसतं ते वाक्य आपण ऐकलं किंवा त्या संदर्भात एखादी रील आली तरी आपण थोडेसे रिलॅक्स होतो. कारण आपल्याला कळतं की नाही, कोणीतरी आहे की जे आपल्याला ह्या सगळ्यामध्ये आपली परिस्थिती बघतं आहे आणि आपण ह्याच्यातनं लवकर बाहेर पडावं म्हणून आपल्याला मदत देखील करते. म्हणून अशा परमेश्वराचं सदैव स्मरण ठेवा, जेणेकरून तुमचा ताण हा मनावरचा बऱ्यापैकी कमी होईल. अहंकारामुळे सुद्धा अनेक ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी मनामध्ये ताण निर्माण करतात त्यासुद्धा कमी होतील. दुसरी गोष्ट काय, दुसरं वाक्य जे काय आहे ते कुठलं, तर क्रिया भक्ती उपासना नित्यनेमी. नित्यनेम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या ना फास्ट युग आहे, त्यामुळे लोकांना असे उपाय हवे असतात की पटापट आत्ता मी केलं की मला रिझल्ट दिसला पाहिजे. पण कसं आहे, मी नेहमी सांगते माझ्याकडे येणाऱ्या क्लायंटना, माझ्याकडे भेटणाऱ्या माणसांना की आपण मनावर काम करतो आहे आणि त्याची जी अथांग शक्ती आहे त्याच्या आतमध्ये किती साठलं आहे ते आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आपल्याला नित्यनियमाने आपल्या मनावरती काम करण्याची गरज आहे. मग जसं मनावरती काम करायचं म्हणजे काय, तर ध्यानधारणा करणं, नामस्मरण करणं, शांत राहून स्वतःच्या मनाशी संवाद साधणं आणि पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीची मेडिटेशन ऐकणं हा अतिशय सोपे उपाय आहेत.
त्याचप्रमाणे फिजिकल वेलनेससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. मग त्याच्याकरता जर मी काही व्यायाम करत असेन, जिमला जात असेन किंवा योग्य आहार घेण्याकरता जर मी स्वतः दक्ष असेल, तर त्या गोष्टी मी रेग्युलरली केल्या पाहिजेत, सतत केल्या पाहिजेत. कारण सातत्य हेच तुम्हाला यश देतं. त्यामुळे जर तुम्ही भक्ती, उपासना जे जे काय करताय, चांगल्या गोष्टी करताय, त्या नित्यनेमाने केल्या पाहिजेत. तर त्या आतमध्ये मुरतील, तुमच्या मनाच्या आत मुरतील, जेणेकरून जे काय मनमोकळं तुम्हाला जगायचं आहे त्याच्याकरता लागणारी वृत्ती तुम्ही आपसूकच तुम्हाला येईल. आणि तिसरं जी ओळ आहे ती आहे उदासीनता तत्वता सार आहे. उदासीनता म्हणजे आपल्याला नैराश्य वाटेल, तर तसं नाही बरं का ही उदासीनता. किंवा असं पण नाही आहे की सगळ्यातून उदासीन हो आणि या सगळ्या जगापासून लांब पळ, असं नाही आहे. कारण ते आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना करणं शक्य नाही आहे ना. रोज आपल्याला आपला प्रपंच करायचा आहे, रोजची कामं करायची आहेत. मग अशामध्ये आपण उदासीनता म्हणजे काय, तर अटॅचमेंट इन डिटॅचमेंट हे जे काय आपण ऐकतो ते हे वाक्य आहे. म्हणजे काय, तर सगळं आपण करायचं, पण नक्की रिझल्ट काय येईल त्याच्या बाबतीत आग्रही राहायचं नाही. आपण सर्वतोप्रेरी प्रयत्न करायचे, मनाने करायचे, शरीराने करायचे, इच्छाशक्ती प्रबळ करायची, जे जे शक्य आहे ते सगळं करायचं. पण रिझल्ट असाच आला पाहिजे, असा जर आग्रह तुम्ही धरत राहिलात आणि तो तसा आला नाही म्हणून तुम्ही खंगू लागलात, तरीसुद्धा तुमचं मन हे बेचैन होणार आहे. त्यामुळे आपण सगळं करून तो जो परमेश्वर आहे, ज्याचं आपण नामस्मरण करतो, त्याच्यावरती जे काय रिझल्ट आहेत ते सोडून देणं. आणि कुठलीही गोष्ट करून, मग एखाद्याकरता चांगली गोष्ट केली तरीसुद्धा त्याचा अभिमान न बाळगणं, मग त्याच्याकरता डिटॅचमेंट आवश्यक आहे. कुठलीही गोष्ट केल्यानंतर त्याच्या येणाऱ्या रिझल्टशी आपलं मन गुंतवून न ठेवणं, अटॅचमेंट न ठेवणं, अपेक्षांचं ओझं न ठेवणं, ही झाली डिटॅचमेंट. तर ती उदासीनता आपल्या मनामध्ये असली तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण नित्यनियमाने केल्या, नित्यनियमाने जर आपण सगळं केलं, तर डेफिनेटली मन मोकळं आपल्याला खरंच जगता येईल. ह्या सगळ्या परिस्थितीत, मग ती थोडी अनुकूल आहे, थोडी प्रतिकूल आहे, थोडे प्रॉब्लेम्स आहेत, थोड्या चांगल्या गोष्टीत किंवा प्रचंड वाईट अवस्था असेल तरीसुद्धा आपण मन मोकळं जगू शकतो, जर ह्या 3 गोष्टी आपण साध्य करू शकलो तर. थोडक्यात मेंटल वेलनेस हा आपल्याला जर आला तर अर्थातच मनमोकळं जगणं, कुठल्याही परिस्थितीत मनमोकळं जगणं हे आपल्याला शक्य आहे. धन्यवाद.